नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कुंडल व परिसरामध्ये खासगी सावकारकीचा पाश आवळत चालला असून सावकारांच्या त्रासाला कंटाळून घोगावमधील महेश मोहन चव्हाण या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाले। मयत महेश चव्हाण याने आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना व जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र पाठवल्याने सावकारकीचा हा प्रकार उघडकीस आलाय। आरोपी सचिन संपत आवटे यांच्यासह दिलीप मारुती आवटे, तुषार शंकर चव्हाण, बब्बर लाड, अक्षय गर्दंडे, प्रदीप संपत देशमुख सर्व राहणार कुंडल यांच्या विरोधात कुंडल पोलिसात मयत महेश चव्हाण याला व्याजाच्या पैशाचा तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। याबाबतची अधिकची माहिती अशी की महेश चव्हाण याने वरील सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते। त्याच्या व्याजापोटी 1 वर्षापासून त्याच्याकडून व्याजाची वसुली सुरू होती। सचिन संपत आवटे यांनी आतापर्यंत दिलेल्या रकमेच्या व्याजापोटी 3 लाख रुपये वसूल केले असून आणखीन 95,000 रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला होता। तर दिलीप मारुती आवटे हा 2,40,000 रुपये, तुषार शंकर चव्हाण 56,000 रुपये, बब्बर लाड 2,90,000 रुपये, तर प्रदीप संपत देशमुख 35,000 रुपये असे एकूण अंदाजे 7 ते 8 लाख रकमेची व्याजापोटी मागणी करत त्रास देत होते। या सर्व पैशाच्या वसुलीचे काम अक्षय गर्दंडे मार्फत केले जात होते। त्यानेही मयत महेश यास वारंवार फोन करून पैशासाठी धमकी दिली होती। या सर्वांच्या सावकारीच्या व्याजाच्या पैशावरून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शुक्रवार दिनांक 19 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।